स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 109. विनायक वासुदेव. मुंबईस विनायक वासुदेव म्हणून मोठे सरकारी अंमलदार होते. ते मोठ्या अधिकारावर असून इंग्रजीही पुष्कळ शिकलेले होते. श्री समर्थ चरणी त्यांची निष्ठा पराकाष्ठाची होती. 3-4 वेळ ते महाराजांचे दर्शनास गेले. पहिल्या खेपेस ते निघाले त्यावेळी त्यांची आश्रित मंडळी मी येतो असे म्हणून सर्व निघाली. सुमारे 200 मनुष्य बरोबर येऊन अक्कलकोटस येण्याकरिता कडपगावच्या स्टेशनवर ते उतरले. पूर्वी राजवाड्यात वर्दी होतीच. राजाकडून बग्या, मेने, हत्ती, कारभारी, मानकरी, घोडे वगैरे सर्व सामानासह मंडळी कडपगावपर्यंत सामोरी गेली. त्यावेळी महाराज म्हणाले, हमको भी तट्टू भेजो, हम भी जाएंगे. म्हणून महाराजांनी आज्ञा करताच महाराजांना पालखी आली. त्यात बसून महाराज अर्ध्या कडपगावच्या स्टेशनपर्यंत गेले. महाराज दर्शन देण्याकरिता पुढे आले असे समजताच विनायकराव काका व त्यांचे कुटुंब यास जो आनंद झाला तो गगनात मावेना. लगेच त्यांनी आपले वाहन सोडून पादचारी येऊन साष्टांग नमस्कार करून चरणावर मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी श्रींचे चरण धुतले. इतक्यात चलो गाडी हकालो असे महाराज बोलले. लागलीच गाड्या सुरू केल्या. बाकीच्या मंडळीस दर्शन अक्कलकोटास गेल्यावर झाले. असो. काकासाहेब 4 दिवस राहून महाराजांची आज्ञा घेऊन निघाले. तो शीघ्र 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 असे समर्थ 3 वेळेस म्हणाले. त्याचा अर्थ तेव्हा कोणास समजला नाही. काकासाहेब आज्ञेप्रमाणे शीघ्र कडपगावकडे गेले. तेथे पाहतात तो मोठाच अनर्थ गुदरला. काकासाहेबांबरोबरची मंडळी काही पुढे गेली होती. त्यात काही लहान मुले हत्तीच्या अंबारीत बसली होती. त्यावेळी आगगाडी नवीन असल्याने शिट्टी मारताच हत्ती स्टेशनजवळ गेला होता. तो एकाकी वर सोंड करून बुजून रानात भडकला. काकासाहेब वर्तमान ऐकून फारच काळजीत पडले. त्यांनी श्रींचा धावा केला व आपणास शीघ्र शीघ्र असे महाराजांनी येतेवेळी म्हटले. त्याचे अनुभव त्यास लगेचच आले. श्रीकृपे वाचून आपल्या हातून तरी काय होणार. असो. हत्ती कोणास ऐकेनात. काकासाहेबांनी धावा करताच हत्ती एकाकी मेंढराप्रमाणे उभा राहिला. मग महाताने स्टेशनवर आणले. हे महाराजांचे सामर्थ्य पाहून काकास मोठा आनंद झाला. हे सांगणे नकोच. श्रींचा जय जयकार करून सर्व मंडळी आगगाडीत बसली. पुन्हा एक वेळ काकासाहेब अक्कलकोटास आले असता एक दिवशी सकाळचे प्रहरी 9 वाजता श्री स्वामी समर्थ मंचकावर पडले होते. रावसाहेब ढवळे चौरी वारीत होते. शहाजी महाराज जवळच बसले होते. त्यास शंकर उठ, तेरे को काम नहीं मालूम अशी आज्ञा होताच राजेसाहेब चौरी घेऊन वारे वाहू लागले. त्या दिवशी चोळप्पाने महाराजास पितांबर नेसविला होता व अंगात भरजरीचा अंगरखा घातला होता. डोकीस टोपी देखील घातली होती. एकाकी महाराजांनी पितांबर फेडून डोकीपासून पायांपर्यंत सर्वांगावर घेतला. अंगातील अंगरखा डोक्यातील टोपी काढून फेकून दिली. त्यावेळी महाराजांचे डोळ्यांवाटे खळखळ पाणी वाहत आले व पंढरीचा विठोबा वाळवंटी असे बहुत वेळा म्हणाले. महाराज सर्व दिवसभर त्या दिवशी उदास होते. त्यावरून सर्व भक्त मंडळीच त्या दिवशी काहीतरी आज अरिष्ट प्राप्त झाले असावे असे वाटले. पण ते काय हे कोणाच्याच लक्षात येईना. बिचारी भक्तमंडळीही त्या दिवशी उदास राहिली. काकासाहेबास रजा नसल्या कारणाने श्री समर्थांची आज्ञा घेऊन ते निघाले. रात्री बार्शी रोड स्टेशनवर काकासाहेबास बातमी कळली की पंढरपुरास कोणी यवनाने पंढरीनाथास दगड मारून पाय मोडला. असे ऐकताच त्यांच्या मनात आले की श्री समर्थांनी जो काल खेळ केला तो हाच असावा असे वाटून ते चकित झाले. श्री स्वामी समर्थांची अगम्य लीला आहे असे सर्व मंडळींनी म्हणून स्वामीनामाचे जय जयकार करीत ते मुंबईस आले. त्रैलोक्यात काय खेळ चालू होता किंवा काय चालू असतो त्याचे खेळ ते हमेशा अक्कलकोटास करीत असत. परंतु ते कोणाचे लक्षात येत नसत. एखादा खेळ एखाद्या वेळेस अनुभवास येई. असो. काकासाहेबांनी मुंबईस महालक्ष्मीच्या टेकडीवर श्री स्वामी समर्थांचा चांगला मठ बांधला आहे. तेथे पादुकांच्या पूजेकरिता दरमहा 15 रुपयांचा एक ब्राह्मण ठेवलेला आहे.